नमस्कार मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक प्रश्न विचारला होता की शरीराच्या कोणत्या भागाला स्पर्श केल्यावर पार्टनरला जास्त आनंद मिळतो. त्या व्हिडिओवर अनेक पुरुषांनी प्रतिसाद दिला आणि त्यांनी सांगितलं की महिलांच्या छातीचा भाग हा खूप संवेदनशील असतो आणि योग्य पद्धतीने स्पर्श केल्यास त्यांच्या पार्टनरला जास्त समाधान मिळतं. म्हणून आज आपण या विषयावर शैक्षणिक दृष्टिकोनातून बोलणार आहोत. कोणत्या पद्धतीने हळूवार स्पर्श केल्याने पार्टनरला कम्फर्ट वाटतो, कोणत्या चुका टाळायला हव्यात आणि जवळीक कशी नैसर्गिकपणे वाढवता येते, हे सगळं आज समजून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जेव्हा आपण नात्यातील जवळीक, प्रेम आणि समजूतदारपणाबद्दल बोलतो तेव्हा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी लागते. स्त्री आणि पुरुष दोघांचेही शरीर आणि मन वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिसाद देतात. अनेक पुरुषांना वाटतं की शारीरिक जवळीक ही फक्त एक कृती आहे, पण प्रत्यक्षात ती भावना, विश्वास, संवाद आणि संयम यांचा एक सुंदर संगम असतो. विशेषतः स्त्रियांसाठी शरीरातील काही भाग अधिक संवेदनशील असतात आणि त्या भागांना योग्य प्रकारे आदराने आणि समजून स्पर्श केल्यास त्यांना अधिक समाधानाची अनुभूती मिळू शकते. आज आपण याच विषयावर शैक्षणिक आणि सन्मानपूर्वक चर्चा करणार आहोत, जेणेकरून नात्यातील जवळीक अधिक सुंदर, सुरक्षित आणि समाधानकारक बनू शकेल. सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. स्त्रीच्या शरीराचा प्रतिसाद हा हळूहळू वाढणारा असतो. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना मानसिक आणि भावनिक तयारी अधिक आवश्यक असते. त्यांना सुरक्षित वाटणं, प्रेम जाणवणं आणि जोडीदारावर विश्वास असणं हे खूप महत्त्वाचं असतं. जर हे घटक नात्यात असतील तर शारीरिक जवळीक आपोआप अधिक आनंददायी होते. इंटिमेसीची सुरुवात नेहमी संवादाने व्हायला हवी. अनेक वेळा लोकांना वाटतं की समोरच्याला काय आवडेल हे आपोआप समजेल, पण तसं नेहमीच नसतं. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. काहींना हलका स्पर्श आवडतो, काहींना घट्ट मिठी आवडते, तर काहींना आधी भावनिक संवाद महत्त्वाचा वाटतो. त्यामुळे छोटासा प्रश्न, तुला ठीक वाटतंय ना, किंवा तू कम्फर्टेबल आहेस ना, हा नात्यातील विश्वास वाढवतो. फोरप्ले म्हणजे फक्त एका भागावर लक्ष देणं नाही, तो संपूर्ण शरीराचा आणि मनाचा अनुभव असतो. स्त्रीच्या शरीरात अनेक संवेदनशील भाग असतात. मान, खांदे, पाठ, हात, कंबर आणि छातीचा भाग. या भागांवर हलक्या, संयमी आणि प्रेमळ स्पर्शाने सुरुवात केल्यास शरीर हळूहळू रिलॅक्स होतं आणि प्रतिसाद देऊ लागतं. अचानक जोरात किंवा घाईत केलेला स्पर्श अनेक वेळा अस्वस्थता निर्माण करू शकतो. स्पर्शाची दिशा आणि पद्धत देखील महत्त्वाची असते. बाहेरील भागापासून सुरुवात करून हळूहळू संवेदनशील भागांकडे जाणं अधिक नैसर्गिक आणि आरामदायी असतं. गोलाकार हलके स्पर्श, उबदार मिठी आणि संयमी हालचाली या स्त्रीला सुरक्षिततेची भावना देतात. संवेदनशील भागावर थेट जोर देण्याऐवजी हळूहळू त्या भागाची सवय करून देणं अधिक योग्य ठरतं. दबावाचं नियंत्रणही खूप महत्त्वाचं असतं. अनेक पुरुषांना वाटतं की जास्त दाब म्हणजे जास्त आनंद, पण प्रत्यक्षात बहुतेक स्त्रियांना हलका, रिदमिक आणि संयमी स्पर्श जास्त आवडतो. जोडीदाराच्या शरीरभाषेकडे लक्ष देणं आवश्यक आहे. ती रिलॅक्स आहे का? तिला आनंद होत आहे का? की ती थोडी अस्वस्थ आहे, हे लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. व्हरायटी ठेवणं देखील महत्त्वाचं असतं. सतत एकाच प्रकारचा स्पर्श केल्यास संवेदना कमी होऊ शकते. कधी हलका स्पर्श, कधी मिठी, कधी फक्त जवळ बसणं, या छोट्या बदलांमुळे अनुभव अधिक नैसर्गिक आणि आनंददायी होतो. मात्र हे बदल अचानक न करता हळूहळू आणि स्मूथ पद्धतीने करणं आवश्यक आहे. इमोशनल कनेक्शन हा नात्यातील सर्वात महत्त्वाचा भाग असतो. अनेक स्त्रियांना फक्त शारीरिक स्पर्श नाही, तर प्रेमळ शब्द, डोळ्यात डोळे घालून बोलणं आणि विशेष असल्याची भावना अधिक महत्त्वाची वाटते. जेव्हा तिला असं वाटतं की तिचा जोडीदार तिला समजून घेतो, तिचा आदर करतो आणि तिच्यावर प्रेम करतो, तेव्हा तिचा प्रतिसाद अधिक सकारात्मक आणि नैसर्गिक असतो. जर कोणत्याही टप्प्यावर जोडीदाराला वेदना किंवा अस्वस्थता वाटत असेल तर लगेच थांबणं आवश्यक आहे. नात्यातील विश्वास टिकवण्यासाठी सीमांचा आदर करणं खूप महत्त्वाचं असतं.
कोणतीही जवळीक ही दोघांच्या स्पष्ट संमतीने आणि आरामातच व्हायला हवी. शरीराच्या आकाराबद्दल किंवा दिसण्याबद्दल अनेकांना संकोच वाटतो. पण प्रत्येक व्यक्तीचं शरीर वेगळं असतं आणि ते नैसर्गिक आहे. तुलना करण्यापेक्षा स्वीकार आणि कौतुक करणं नात्यासाठी अधिक आरोग्यदायी असतं. आत्मविश्वास ही सर्वात मोठी आकर्षक गोष्ट असते आणि तो आत्मविश्वास जोडीदाराच्या आदरातून आणि प्रेमातून वाढतो. हायजीन आणि स्वच्छता देखील तितकीच महत्त्वाची आहे. स्वच्छ हात, ट्रिम केलेले नख आणि ताजेतवाने शरीर या गोष्टी लहान वाटल्या तरी जवळीक अधिक सुखद बनवतात. स्वच्छता ही केवळ आरोग्यासाठीच नाही तर जोडीदाराबद्दलच्या आदराचं प्रतीक असते. जवळीक ही स्पर्धा नाही, ती एक प्रवास आहे. यात घाईची गरज नसते. प्रत्येक स्पर्श, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक क्षण हा एकमेकांना अधिक चांगलं समजून नेण्यासाठी असतो. जेव्हा दोन माणसं संयम, प्रेम आणि विश्वासाने एकत्र येतात तेव्हा नात्यातील समाधान नैसर्गिकपणे वाढतं. कोणतीही टेक्निक किंवा टीप ही तेव्हाच काम करते जेव्हा नात्यात आदर, संवाद आणि संमती असते. आपल्या जोडीदाराच्या भावना आणि मर्यादा समजून घेतल्यास जवळीक ही फक्त शारीरिक अनुभव राहत नाही तर ती भावनिक बंध अधिक मजबूत करणारी गोष्ट बनते. आता शेवटी इतकंच सांगू इच्छितो की नातं हे फक्त शरीराचं नसतं, ते मनाचं असतं, विश्वासाचं असतं आणि एकमेकांना समजून घेण्याच्या प्रवासाचं असतं. आज आपण जे काही समजून घेतलं, संवाद, संमती, संयम, भावनिक कनेक्शन आणि आदर या सगळ्या गोष्टी जर तुम्ही तुमच्या नात्यात लागू केल्या तर केवळ जवळीकच नाही तर संपूर्ण नातं अधिक मजबूत आणि समाधानकारक होईल. लक्षात ठेवा, खरी ताकद ही घाईत नसते तर समजून घेण्यात असते. जोडीदाराच्या भावना ओळखणं, तिचा कम्फर्ट झोन समजून घेणं आणि तिच्या प्रतिक्रियेकडे लक्ष देणं हीच खरी परिपक्वता आहे. कोणताही अनुभव सुंदर तेव्हाच बनतो जेव्हा दोघेही सुरक्षित, आरामदायी आणि आनंदी असतात. त्यामुळे नेहमी स्पष्ट संमती, मोकळा संवाद आणि परस्पर आदर यांना प्राधान्य द्या. नात्यातील विश्वास हा एका दिवसात तयार होत नाही, तो प्रत्येक छोट्या कृतीतून तयार होतो. प्रेमळ शब्द, काळजी घेणं आणि जोडीदाराला महत्त्व देणं या साध्या गोष्टीच नातं अधिक खोल बनवतात. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा. तुमचा एक लाईक आमच्यासाठी मोठी प्रेरणा असते. अशा प्रकारच्या शैक्षणिक आणि नातेसंबंध सुधारण्यासाठी मदत करणाऱ्या माहितीचा फायदा इतरांनाही व्हावा म्हणून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर आणि ओळखीच्या लोकांबरोबर नक्की शेअर करा. कदाचित तुमच्या शेअरमुळे कोणाचं नातं अधिक चांगलं होईल, कोणाला योग्य माहिती मिळेल आणि कोणाचा गैरसमज दूर होईल. आणि हो, जर तुम्ही अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढील सर्व शैक्षणिक व्हिडिओंची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. आम्ही नेहमी प्रयत्न करतो की स्पष्ट, थेट आणि उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवावी, जी तुमच्या आयुष्यात प्रत्यक्ष उपयोगी पडेल. तुमचा सपोर्ट, तुमचे कमेंट्स आणि तुमचा सहभाग आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. खाली कमेंटमध्ये नक्की सांगा की पुढचा विषय कोणत्या विषयावर हवा आहे. तुम्हाला कोणत्या नातेसंबंध किंवा आरोग्याशी संबंधित प्रश्नांची उत्तरं हवी आहेत तेही कळवा. धन्यवाद. काळजी घ्या, नात्यांना जपा आणि नेहमी आदर, संवाद आणि विश्वास या 3 गोष्टी लक्षात ठेवा. पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया.